आज आपण आलो आहे महाराष्ट्रातल्या ऑरेंज सिटीला, नागपूर शहर. नागपूर शहर हे अनेक गोष्टींसाठी फेमस आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की इथे 0 मैल आहे, कारण आपल्या भारताचा एक मध्यबिंदू जिथे आहे ते आहे नागपूर शहर. इकडनं भारताच्या सगळ्या दिशा चालू होतात आणि हे शहर तेवढंच फेमस आहे इकडच्या फूड म्हणजे खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा. सावजी संस्कृती म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्पायसी पदार्थ केले जातात आणि त्यासाठी नागपूर शहर हे प्रसिद्ध आहे. सावजी खाद्य संस्कृतीच्या तिखटपणानंतर इथे मधुरपणा आहे इकडच्या संत्र्यांचा. आज आपण जी टूर घेतली ती इकडच्या खूप फेमस असलेल्या मसाला फॅक्टरीची, वाघमारे मसाले. आता गप्पा मारणार आहोत आपण या कंपनीच्या MDंची, ज्यांचं नाव आहे मिस्टर प्रकाश वाघमारे. सर नमस्कार. सर नमस्कार. माझ्यातर्फे, साम TV तर्फे आणि अख्ख्या महाराष्ट्रातर्फे तुमच्या तिघांचं या शोवर स्वागत. थँक्यू. स्पेशल थँक्स टू यू सारंग, कारण तू इतकी सुंदर अशी टूर दिलीस आम्हाला. प्रकाशजी, तुम्हाला सांगतो की या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मी एक स्वतः शेफ आहे. गेली 22 वर्ष मी कुकिंग करतो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मिरची, एवढ्या मोठ्या प्रमाणात हळद, धने हे सगळं मी पहिल्यांदा पाहिलं आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा मसाला आज मी स्निफ केला, मटन मसाला तुमचा. ऑल हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही क्वालिटी कंट्रोल आणि हे तुम्ही खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे. पण आता मला आणि आमच्या ऑडियन्सला हे जाणून घ्यायला आवडेल की या उद्योगधंद्याची सुरुवात कशी आली. हा व्यवसाय मूळ वडिलांचा. वडिलांनी नोकरी करता करता परिवार चालवण्यासाठी काही आर्थिक सहाय्य लागावं म्हणून एक धंदा करायचा, व्यवसाय करायचा विचार केला. त्या उद्देशाने त्यांनी मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला आईने घरीच मसाले कुटावे व वडिलांनी सायकलवर जाऊन विकावे, इथून ही सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण होत आलं त्यावेळेस वडिलांनी विचारलं काय पुढे विचारा, तर मी नोकरीचा पर्याय त्यांना ठेवला. पण त्यांनी हे सांगितलं की जर आपलाच व्यवसाय मसाल्याचा यालाच आपण वाढवला, 4 लोकांना रोजगार मिळेल, लोकांना क्वालिटी दर्जेदार माल मिळेल आणि आपल्या मसाल्याचा प्रसार पण होईल. या उद्देशाने त्यांनी मला प्रेरित केलं. मी त्यांच्या विचारसरणीला जुळवून घेतलं व मी या व्यवसायात आलो. मला आता जाणून घ्यायला आवडेल की अडीअडचणी काय काय आल्या. अडीअडचणी सुरुवातीला तर कसं आहे की आम्ही बाहेरून माल दळून आणत होतो, घरीच पॅकिंग करत होतो, घरचेच सगळे सदस्य पॅकिंग करत होते. वडील व मी विक्रीसाठी जात होतो. त्यावेळेस कसं होतं की घरी लोक बनवणारे जास्त होते, मसाले वगैरे घरी बनवायचे आणि इतर प्लेयर पण मार्केटमध्ये होते. तर सुरुवातीला आम्हाला भरपूर त्रास गेला की लोक म्हणायला लागले नाही याच्यात मार्जिन कमी आहे, याची क्वालिटी कशी आहे आम्हाला माहीत नाही, ग्राहकांना माहीत नाही. तर सुरुवातीला त्यांनी माल घेण्यास नकार दिला. पण हळूहळू आमचा दर्जा चांगला असल्यामुळे आम्ही त्या हिशोबाने मार्केटमध्ये माल दिला. दर्जा चांगला असल्यामुळे ग्राहकाकडून डिमांड मिळत गेली. त्या ग्राहकाच्या डिमांडमुळे आम्ही अजून आपल्या याच्यात सुधारणा करत गेलो. असं करता करता आम्ही कुटीर उद्योग हा थोडासा लघु उद्योगात म्हणून शहरामध्येच 5000 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये हा व्यवसाय चालू केला. तिथे मशीन व पॅकिंग मशीन म्हणजे स्टेप बाय स्टेप, पहिल्यांदा ग्राइंडिंग मशीन होत्या, मॅन्युअल पॅकिंग होत होतं. मग जसं जसं मशीन यायला लागल्या बाजारात त्या हिशोबाने आम्ही पॅकिंगकडे पण म्हणजे पॅकिंग मशीनमधून पॅकिंग करायला लागलो. त्यामुळे आमचं आकर्षक पॅकिंग, मालाचा दर्जा याच्यामुळं वाढ होत गेली. 10 वर्षापूर्वी आम्ही या कापसी भागामध्ये 45,000 स्क्वेअर फूट जागा, 30,000 स्क्वेअर फूटच्या बांधकामामध्ये अत्याधुनिक कारखाना आम्ही लावला की त्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या मशीन्स, ग्राइंडिंग मशीन, पॅकिंग मशीन ह्या सगळ्या आणून आणि क्लिनिंग वगैरे सगळं करून दर्जा टिकवणं हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या हिशोबाने आम्ही व्यवसाय करत आहोत. आता तुमच्या पुढच्या जनरेशनला तुम्ही काय सल्ला दिलेला आहे आणि काय शिक्षण दिलेलं आहे. माझा हा व्यवसाय त्यांनी अजून वाढवावा. ज्या पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून आपल्या वस्तूत सुधारणा कशा होणार, प्रॉडक्ट कशा सुधारणार किंवा प्रॉडक्टची रेंज कशी वाढवायची हा त्यांनी विचार करावा. तसेच व्यवसायामध्ये अडचणी ह्या येणारच आहे, तर धैर्य, चिकाटी व सचोटी याचा वापर करून व्यवसाय वाढवण्यास त्यांनी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. सुरुवातीपासूनच तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींचा या व्यवसायाला हातभार होता. आता तुमचे बंधू जे या व्यवसायामध्ये डिरेक्टर आहेत, बनवून डिरेक्टर आहेत, तर त्यांचा याच्यामध्ये रोल काय आहे. परचेस, प्रोडक्शन वगैरे मी पाहतो.
नागपूरचं मार्केटिंग माझे भाऊ पाहतात, उमेश वाघमारे. ओके, व बाहेरगावचं मार्केटिंग मुलगा सारंग वाघमारे हा पाहतो. बरं. म्हणजे उमेशजी, तुम्ही बेसिकली मार्केटिंगमध्ये या कंपनीला तुम्ही हातभार देता. तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय आहेत? मार्केटिंगमध्ये आजकाल भरपूर प्लेयर आलेले आहेत नवीन. आणि दुसरं म्हणजे मेन आपली क्वालिटी जी आहे सुरुवातीपासून चांगली आहे. याचं आम्ही पहिले परीक्षण करतो. आता तुम्ही बघितलं आमच्या इथे लॅबसुद्धा आहे. हो, माल दळल्यावर त्याची टेस्टिंग झाल्याशिवाय आम्ही तो माल बाजारात टाकत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या मालाची गॅरंटी राहते. दुकानदाराला जेव्हा मार्केटिंगला आम्ही आमच्या मालाची स्वतःहून आम्ही गॅरंटी देतो की हा माल जर तू विकला तर तुला कुठलाही घाबरायचे कारण नाही आहे, माल टेस्टेड आहे. आता आपण बोलणार आहोत त्यांच्या थर्ड जनरेशनशी. सारंग, व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस सोशल मीडिया? कारण आता आजकाल काय झालेलं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचं प्रोडक्ट जे आहे तर ते सतत चर्चेत असणं किंवा सतत प्रेझेन्समध्ये असणं हे आवश्यक झालेलं आहे. मग या सगळ्या फास्ट लाईफशी ऑफकोर्स तू कोपअप करू शकत असशील, तू खूप यंग आहेस. पण कधी कधी अशी जो सिच्युएशन येत असेल की जेव्हा जेव्हा तू काही स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करायचा विचार करतोस आणि जेव्हा सिनियर जनरेशनशी या गोष्टी तू चर्चा करतोस त्याची, मग तुमच्यामध्ये मतभेद वगैरे होत नाहीत का? मतभेद होणं हे कधी पण चांगलं असतं कुठल्याही कंपनीसाठी. दोघा लोकांमध्ये किंवा दोन जनरेशनमध्ये हे एकदम नॅचरल आहे. हे कुठल्याही कंपनीमध्ये होतं. पण मतभेद कंपनीमध्ये असणं हे खूप चांगलं आहे. एकाच्या मनाने जर कंपनी चालली तर इफ ही इज गुड तर ती खूप चांगलं होईल. पण इफ ही इज नॉट गुड इनफ तर मतभेदनी तो बरा होऊ शकतो, तो चांगला होऊ शकतो. कुठल्याही गोष्टीला दोन पॉईंट ऑफ व्ह्यू असणे हे कधी पण हेल्दी राहतं, इन अ हेल्दी वे. नो डाऊट मतभेद या लेवलवरती नाही जायला हवे जेणेकरून कंपनीला ते नुकसान देतील. पण मला थँकफुली आतापर्यंत जे काही मतभेद होतात ते हेल्दी लेवलनी होतात. आणखीन त्यांनी मला चांगलाच रिझल्ट भेटला आहे माझ्या प्रोफेशनल पर्सनल करिअरबद्दल जर मी बोललो तर. आणि राहिली तुमची सोशल मीडियाची जी गोष्ट आहे, तर आतापर्यंत ट्रेडिशनल सोशल मीडिया म्हणजे वर्ड ऑफ माउथ ज्याला म्हणू शकतो, तर या गोष्टी जास्ती चालायच्या. नो डाऊट ऑनलाईन सोशल मीडियामध्ये तुमचं प्रेझेन्स असणं आजकाल खूप गरजेचं आहे. आम्ही जे नवीन प्रोडक्ट आणत आहोत ते थोडेसे फास्ट प्रोडक्ट आहे. ॲज यू सेड की ही जनरेशन पण फास्ट आहे, त्यांना प्रोडक्टही फास्ट लागतात आणि सोशल मीडिया हा सगळ्यात फास्टेस्ट मीडियम आहे त्यांच्याजवळ पोहोचायला. तर आता जे नवीन प्रोडक्ट आम्ही आणत आहोत मार्केटमध्ये जे लवकरच येतील, तर ते आम्ही त्या प्रोडक्टचा प्रमोशनबद्दल सोशल मीडियाचा उपयोग पुरेपूर करणार आहोत. प्रकाशजी, मला सांगा की या कंपनीमध्ये एक परंपरा आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची. तर मला खात्री आहे की या कंपनीचे रूट्स जे आहेत ते तुम्ही खूप छान पद्धतीने जतन करून ठेवलेले असतील. मग ते कसे करून ठेवलेले? मुळात आम्ही संयुक्त कुटुंबातले आहोत. त्यामुळे वडील किंवा मोठे लोक जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही कार्य करत असतो. काय आहे की वडिलांनी व्यवसाय करता करता हा व्यवसाय चालू व्हायच्या आधी म्हणजे त्यांनी व्यवसाय करता करता प्रथम महालमध्ये किराणा शॉप टाकली. तिथून जास्तीत जास्त विक्री मसाल्याची होत होती. त्यानंतर बर्डीलासुद्धा एक किराणा शॉप टाकलं, तिथूनसुद्धा मसाल्याचीच विक्री जास्त होत होती. आता तिथे किराणा, धान्य, मसाले हे असं शॉप आहे. ते एक सेल्फ सर्व्हिस म्हणून शॉप त्यांनी आता सुरुवात केलेलं आहे. मला आता फक्त विचारायचं आहे सारंग तुला की आता या कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आम्ही काही असे युनिक प्रोडक्ट काढायचा विचार आहे आमचा. इवन इफ इट इज रिलेटेड टू ट्रेडिशनल पिकल्स म्हणा किंवा रेडी टू ईट, रेडी टू कुक प्रोडक्ट्स म्हणा. फास्ट लाईफ आहे आजकाल. फास्ट लाईफ आहे, पण फास्ट लाईफमध्ये जे प्रोडक्ट तुम्ही प्रेझेंट कराल ते काहीतरी युनिकनेस त्याच्यामध्ये असायला हवं. पिकल्समध्ये आमचा जायचा विचार आहे, पण आमचा असा विचार होता की आम्ही कमीत कमी 25 ते 30 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पिकल्स काढायचे जे जनरली इतर मार्केटमध्ये भेटत नाही. फॉर एक्झाम्पल, जर केरळाचं एखादा पिकल आहे जो फेमस आहे, पण तो डोमेस्टिक तिकडे चांगल्याने विकला जातो, त्याची टेस्ट बरी आहे, पण इकडे ते फूड हॅबिट नसल्यामुळे ते कधी इथपर्यंत पोहोचलं नाही. तर असे रिजनल जे पिकल्स आहेत ते आम्ही कंबाईन करायचा विचार केलेला आहे. याच्यासोबत जे नवीन प्रोडक्ट्स आहेत रेडी टू कुक ते पण आम्ही जे रिजनल आहे, जसं तुम्ही म्हटलं की इकडचं सावजी एक खूप फेमस आहे, तर ते लवकरच तुम्हाला आमच्या पॅकिंगमध्ये भेटतील. त्याचं रेडी टू कुक अरे वा प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल, पनीर बटर मसाला आपण खातो, पण पंजाबमधलं जर एखादं पनीरचं प्रोडक्ट जे खूप फेमस आहे
ते तुम्हाला आतापर्यंत रेडी टू कुकमध्ये भेटत नाही. तसे जे प्रोडक्ट आहेत, जे रिजनल चांगले फेमस प्रोडक्ट आहेत, त्याची चांगल्यापैकी टेस्ट डेव्हलप करणं ओके. आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचवणं हा आपला उद्देश आहे आता फ्युचरमध्ये. माझ्यातर्फे, साम टी व्हीतर्फे आणि महाराष्ट्रातर्फे ही शुभेच्छा तुम्हाला की तुमची कंपनी जी आहे तर ती खूप जास्त पेसनी अजून ग्रो होऊ दे. तुमचे जे गोल्स आहेत ते तुम्ही लवकरच अचीव कराल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा खूप खूप नमस्कार. थँक्यू सो मच. आपल्या शॉपमध्ये ग्राहक येतात, सगळे खरेदी झाल्यानंतर मसाल्याच्या रॅकवर येतात. त्यांना आपण मसाले, त्यांनी ते विचारतात मसाले द्या आम्हाला, तर आम्ही दुसरे देतो. समजा फॉर एक्झाम्पल कोणतं पण ते हेच म्हणतात की वाघमारीच द्या आम्हाला. त्यांना विचारलं आपण की बा वाघमारीच का, दुसरं का बरं घेत नाही. ते म्हणतात की फार जुना आहे आणि कसं विश्वसनीय मसाले आहेत. बाकी हळद, धनिया पावडर, तिखट पावडर, ह्याच्यात फक्त तिखट तर तिखटच, दुसरं असं प्रकार काही वाटत नाही. हळदमध्ये पण 100% जे हळद आहे आपली त्या हिशोबाने त्याचे पिवळा रंग येतो, लाल रंग तिखटाचा येतो आणि मसाले काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामध्ये दुसरे व्हेरायटी येत आहे, वराडी मसाला, हे ते आमचं समाधानकारक आहे आणि आमचं समाधान होते या वाघमारेच्याबद्दल. बाकी दुसरं डायव्हर्ट व्हायला आम्हाला म्हणजे कठीणच जाईल, त्यामुळे आम्हाला वाघमारेच जा.